बघा काय मस्त असा तर्रीदार झणझणीत चमचमीत विदर्भ चंद्रपूर नागपूर स्पेशल सावजी स्पेशल पाटवडी रस्सा तयार झालेला आहे। नमस्कार, मी अशू। आय एम अशू कुकिंग अँड व्लॉगिंग चॅनलवर सर्वांचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी एक झणझणीत रेसिपी घेऊन आलेली आहे। ती म्हणजे आहे विदर्भ सावजी स्पेशल पाटवडी रस्सा भाजी। ही पाटवडी करायला खूप सराव लागतो। रेसिपी करताना मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहे, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा। आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। मी संपूर्ण साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी मी एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे। वड्या करण्यासाठी लागणारं तेल हे कमी प्रमाणात असलं पाहिजे, कारण जेव्हा आपण रस्स्यामध्ये पाटवडी सोडतो तर ते तुटून जाते। आता तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण घालूया फोडणीसाठी थोडंसं जिरं चटकले की त्यात घालूया कढीपत्ता। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सोबतच आलं लसणाची पेस्ट घालून छान परतवून घ्यायचा आहे। कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यात आपल्याला चवीपुरतं तिखट, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ घालून छान परतवून घ्यायचं आहे। यामध्ये लगेचच आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। इथे पाण्याचं प्रमाण हे बराबर असलं पाहिजे। जर पाणी जास्त झाला की जो गोळा बनेल तो पिठाचा तो एकदम नरम बनेल, तो काही जमणार नाही। म्हणून पाणी व्यवस्थित घ्यायचं आहे। एक वाटी बेसन घ्यायचं असेल तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं। आता आपण पाणीला उकळून घेऊया। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन घालायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे। बेसनमध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। हे असं छान असं घोटून घ्यायचं आहे। असंच छान असं गोळा तयार झाला पाहिजे। थोडं छान कोथिंबीर घालायचं आहे। आता मी इथे प्लेट घेतलेली आहे आणि त्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे। आपण आता बनवलेला गोळा त्यात प्लेटमध्ये घालायचा आहे। आता हा मिश्रण छान हाताने पसरवून घ्यायचा आहे। गरम गरमच थापून घ्यायचा आहे। पाटवडीच्या वड्या छान जाडच ठेवायच्या असतो। आता आपण पाटवडीच्या वड्या जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता। वड्या छान गार झाल्या की त्या वड्या वेगळ्या काढून घ्यायचे आहे। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। सर्वात आधी मी रस्सा बनवण्यासाठी सुकं खोबरं घेतलेलं आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। छोटीशी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। 5-6 लसूणचे पाकळ्या घेतलेल्या आहे आणि सोबतच 5-6 अद्रकचे तुकडे घेतलेले आहे। आता मसाला छान भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तव्यावर तेल टाकत आहे। थोडंसं तेल गरम करून घेतलं आहे। त्यात आपण चिरलेला कांदा टाकून छान असं भाजून घेणार आहोत। थोडा कांदाचा रंग चेंज झाला की आपण ते एका ताटात काढून घ्यायचं आहे। आता खोबरं घालून सोबतच दालचिनी, लसूण आणि अद्रक घालून छान असं भाजून घ्यायचं आहे। आता हे छान असं खरपूस भाजून झालेलं आहे। आता आपण हे काढून घ्यायचं आहे। आता मी हे सगळं छान मसाला गार झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण छान तयार झालेलं आहे। आता आपल्याला भाजीची तयारी करायची आहे। तर मी आधीच कढई गरम करायला ठेवलेली होती। यामध्ये आपण 1.5 वाटी तेल घालून घेऊया। या भाजीला तेल जरा जास्तच लागतं आणि आपण सावजी पद्धतीनं करत आहोत तर त्याला तेल जास्तच लागतं। जर तुम्हाला तेल कमी आवडत असेल तर तुम्ही कमी घालू शकता। आता तेल छान गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण फोडणीला जिरं घालून घेऊया, सोबतच कढीपत्ता घालून घेऊया। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालूया आणि छान असं कमी गॅसवर मऊ होऊ देऊया। कांदा छान परतवून झालेला आहे। त्यामध्ये आपण घालूया 1 चम्मच तिखट,
थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, धनेपूड याला छान असं एकजीव करून घेऊया. आता आपण यात घालूया बनवलेली वाटणाची पेस्ट आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं परतून घ्यायचं आहे. आता याला छान असं तेल सुटलेलं आहे. बघा काय मस्त असा कलर आलेला आहे मसाल्याला. आता आपले मसाले छान असे परतून झालेले आहे. आता यामध्ये आपण घालूया पाणी. साधं पाणी घेतलं आहे. आपल्याला जेवढं रस्सा लागणार आहे तेवढं पाणी घालायचं आहे. आपण रस्सा थोडा जास्तच करणार आहोत, कारण भाजी गार झाली की रस्सा घट्ट येतो. तुम्ही बघू शकता असा पातळ रस्सा ठेवलेला आहे. परत वाटलं तर तुम्ही पाणी घालू शकता. आता या रस्सामध्ये उकळी आणायची आहे. रस्साला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण एक एक वड्या घालणार आहोत रस्स्यामध्ये. आणि ज्यांनी नॉनव्हेज नसेल खात त्या लोकांना पण ही भाजी नक्की आवडेल. भाजीत वड्या टाकून झालेल्या आहे. आता छान अशी एक उकळी आणायची आहे. आता त्यात घालायचा आहे घरचा बनवलेला काळा मसाला. आणि आता आपण घालूया मस्त असं हिरवंगार कोथिंबीर. आणि भाजी अशी मस्त रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी चमचमीत दिसत आहे. अशा प्रकारे आज आपण सावजी पद्धतीने बनवलेली पाटवडीची भाजी बघितलेली आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत झणझणीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.